शाहूजी महाराजांनी स्वतःच्या राजगादीची आणि जीवाची पर्वा न करता महिलांसाठी महान कार्य केले. अशोकांनी बौद्ध धर्माला आपल्या जीवनाचा आधार बनविले. त्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार भारतातच नव्हे तर श्रीलंका, नेपाळ, बर्मा, थायलंड, चीन, अफगाणिस्तान, ग्रीस इत्यादी देशापर्यंत केला. स्त्री शिक्षणाचे बीजाचे रोप सावित्रीबाईंना ज्योतिबांनी स्वतः शिकवले आणि एका मोठ्या वटवृक्षात त्याचे मोठे रूपांतर केले. अब हमें ऐसा लगने लगा है कि अगर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के सपनों का प्रबुद्ध भारत निर्माण करना है तो बाबा साहब की घोषणा जो बाबा साहब ने कहा था, वी विल रेज आवरसेल्फ, वी विल रेज ह्यूमैनिटी, इसे अपनाना होगा. ज्योतिबा फुले तो उत्कृष्ट आणि हजर जबाबी असणारे लेखक होते. आजच्या शिक्षणाकडे बघा. शाळा कॉलेज म्हणजे एक प्रकारे मॉल झाले, प्रवेश म्हणजे एक ऑफर झाली आणि कोर्स म्हणजे पॅकेज आणि विद्यार्थी म्हणजे ग्राहक अशी आजची सध्याची परिस्थिती आहे. समाजामध्ये प्रत्येकाला समान संधी, समान हक्क, समान न्याय मिळणे आणि हाच अधिकार प्रत्येक नागरिकाला मिळतो तो राईट टू इक्वॅलिटीमुळे. जातीय जनगणना करून सामाजिक प्रतिनिधित्व बहाल करणारे पहिले भारतीय संस्थानिक म्हणजे छत्रपती शाहूजी महाराज होते. या सत्याग्रहामध्ये भाष्य करताना बाबासाहेब म्हणतात की या 14 डोळ्याचे पाणी पिऊन आम्ही काही अमर होणार नाही आहोत. हा सत्याग्रह हा समानतेचा, समान हक्काचा आणि माणुसकीचा आहे. पण छत्रपती शाहूजी महाराजांच्या हातामध्ये जेव्हा संस्थानाची सूत्र आली तेव्हा सगळ्यात पहिले त्यांनी रिझर्वेशन सुरू केलं. मान्यवर कांचीरामजी साहेबांनी जे आम्हाला अभियान दिलेले आहे की महापुरुषों का संघर्ष कहीं हम भूल न जाए, या अभियानाच्या शीर्षकावर आधारित जागृती गीताचे सादरीकरण आपणा समोर होणार आहे. विद्यार्थी चमूला विनंती आहे की त्यांनी कहीं हम भूल न जाए हे जागृती गीत सादर करावे. कहीं हम भूल न जाए, कह गए कांचीराम, कहीं हम भूल न जाए, कह गए कांचीराम. महापुरुषों के संघर्ष को आगे बढ़ाना था, कहीं हम भूल न जाए, कह गए कांचीराम, कहीं हम भूल न जाए, कह गए कांचीराम. विषमता के खिलाफ समता, संघर्षों को मत भूलना, संघर्षों को मत भूलना, संघर्षों को मत भूलना. फुले शाहू और अम्बेडकर के पद चिन्हों पर ही चलना, पद चिन्हों पर ही चलना, पद चिन्हों पर ही चलना. यही हमारा करम नरम है, गलगलना आ रहा, कहीं हम भूल जाए, कह गए कांचीराम. पैदा हो तो भीम सानर पैदा हो, पैदा हो तो भीम सानर पैदा हो, एक नया अम्बेडकर पैदा हो, एक नया अम्बेडकर पैदा हो. पैदा हो तो भीम सानर पैदा हो, पैदा हो तो भीम सानर पैदा हो. सर झुकाने वाले तेरा सर क्या है, सर झुकाने वाले तेरा सर क्या है, सर में तेरे भीम का सर पैदा हो, सर में तेरे भीम का सर पैदा हो. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, ज्या विषमतावादी वैदिक व्यवस्थेने महिलांच्या सामाजिक अस्तित्वाला नाकारले त्या महिलांना धम्मोपदेशकाचा सर्वोच्च सामाजिक दर्जा तथागत बुद्धांनी दिला. ज्या महिलांवर बुद्धांनी विश्वास दाखविला त्या विश्वासावर तत्कालीन महिला खऱ्या उतरल्या. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आधी महिलांची शैक्षणिक प्रगती होणे आवश्यक आहे हे ज्योतिराव फुले यांनी जाणून होते.
व्यवस्था परिवर्तनाच्या चळवळीमध्ये महिला कार्यकर्त्यांनी सहभाग घेतल्यास व्यवस्था परिवर्तन नक्की घडून येते यावर ज्योतिबा फुलेंचा ठाम विश्वास होता आणि ह्या चळवळीमध्ये कार्य करण्यासाठी पत्नी सावित्रीला सोबत घेतले. त्या दिशेने कार्य करीत भारतामध्ये सर्वात प्रथम महिलांची शाळा काढून महिलांना शिक्षित करणारे आणि महिलांकडे शिक्षण कार्याची धुरा सुपूर्द करणारे क्रांतीबा ज्योतिबा फुले हे आधुनिक भारतातील सामाजिक क्रांतीचे अग्रदूत आहेत. शाहूजी महाराजांनी महिलांच्या शिक्षणासाठी, महिलांच्या सरकारी नोकऱ्यात आरक्षणासाठी, महिलांच्या सामाजिक हक्क आणि अधिकारासाठी, बालविवाह प्रतिबंधासाठी तसेच विधवा विवाह प्रोत्साहनासाठी स्वतःची राजगादी पणाला लावली. शाहूजी महाराजांनी आखलेले महिलांच्या प्रगतीचे सरकारी धोरण म्हणजे वेदांच्या विरोधी कृत्य होय असा विषमतावाद्यांनी समज करून घेतला. म्हणून या कृत्याचा बदला घ्यावा म्हणून ब्राह्मणवाद्यांनी शाहू महाराजांना ठार मारण्यासाठी बॉम्बस्फोट घडून आणले. शाहूजी महाराजांनी स्वतःच्या राजगादीची आणि जीवाची पर्वा न करता महिलांसाठी महान कार्य केले. बाबासाहेबांनी दिनांक 27 डिसेंबर 1927 ला महाडमध्ये दिलेले ते भाषण आठवले तर आजही अंगावर शहारा येतो. त्या भाषणात बाबासाहेब महिलांना उद्देशून म्हणतात की तुमच्या पोटी जन्मलेल्या आम्हा मुलांना पोलीस खात्यातील शिपुडेचीही नोकरी मिळत नाही इतका आमचा हीन दर्जा आहे. हे तुम्हाला ठाऊक असताना तुम्ही आम्हास जन्माला का घातले असा प्रश्न तुम्हाला कोणी केला तर त्याचे उत्तर तुम्ही देऊ शकाल. बाबासाहेब महिलांना म्हणतात की एकतर ही अस्पृश्यता मिटवा नाही तर आम्हाला जन्म देणे बंद करा. आपल्याला सांगताना अत्यंत आनंद होत आहे की कहीं हम भूल न जाए या अभियानांतर्गत आजपर्यंत विविध परिषदांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये 7 बहुजन परिषदा, 7 विद्यार्थी परिषदा, 1 ज्येष्ठ नागरिक परिषद, 1 युवा परिषद आणि 6 महिला परिषदांचे भव्य स्तरावर आयोजन यशस्वीरित्या पार पडले आहे आणि याच क्रमामध्ये आजची ही 7वी महिला परिषद पार पडत आहे. या यशस्वी आयोजनामागे तुम्हा सर्वांचा पाठबळ आहे. यानंतर रोष्टेताई गजबिये यांना विनंती करते की त्यांनी परिषदेसमोर आपला विषय मांडावा. त्यांचा विषय आहे आमच्या संकल्पनेतील भारत, सम्राट अशोकांचा भारत. या परिषदेमध्ये माझा विषय आहे आमच्या संकल्पनेतील भारत, सम्राट अशोकांचा भारत. सम्राट अशोक हे भारतातील सर्वात महान सम्राटापैकी एक होते. मौर्य वंशातील हे 3रे राजे होते. त्यांचा जन्म इसवी पूर्व 304 मध्ये पाटलीपुत्र येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सम्राट बिंदुसार व आईचे नाव शुभगांगी होते. अशोक बालपणापासूनच बुद्धिमान, पराक्रमी आणि धाडसी होते. त्यामुळे त्यांना लवकरच राज्यकारभारात स्थान मिळाले. सुरुवातीला अशोक पराक्रमी व कठोर शासक होते. बिंदुसारच्या मृत्यूनंतर इसवी सन पूर्व 269 मध्ये अशोक गादीवर आले. त्यांचे राज्य आजचा भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, नेपाळ या भागांवर पसरलेले होते. गादीवर आल्यानंतर अशोकांनी राज्याची मजबूती वाढवली. त्यांनी अनेक युद्ध करून साम्राज्याचा विस्तार केला. त्यांचे सर्वात प्रसिद्ध युद्ध म्हणजे कलिंग युद्ध होय. हे युद्ध इसवी सन पूर्व 261 मध्ये झाले. या युद्धात जवळपास 1 लाख लोक मारले गेले, 1.5 लाख लोक कैद झाले आणि हजारो लोक जखमी झाले. कलिंग युद्धातील भीषण रक्तपात पाहून अशोक हादरले. त्यांच्या मनात खूप पश्चाताप निर्माण झाला. त्यांनी ठरविले की आता युद्ध नव्हे तर शांती, करुणा व धर्म हाच मार्ग आहे. या घटनेनंतर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. अशोकांनी बौद्ध धर्माला आपल्या जीवनाचा आधार बनविले. त्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार भारतातच नव्हे तर श्रीलंका, नेपाळ, बर्मा, थायलंड, चीन, अफगाणिस्तान, ग्रीस इत्यादी देशापर्यंत केला. त्यांनी आपला मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेत बौद्ध धर्म प्रसारासाठी पाठविले
आणि त्यांच्या काळात बौद्ध धर्म एक जागतिक धर्म बनला. अशोकांचा कारभार प्रजेच्या कल्याणासाठी ओळखला जातो. त्यांनी अहिंसा, सत्य, करुणा यावर आधारित प्रशासन चालविले. रस्ते, बागा, विहिरी, धर्मशाळा व रुग्णालये उभारली. जनतेला नैतिक मूल्य शिकवण्यासाठी दगड व स्तंभावर धर्मलेख कोरले. हे धर्मलेख आजही भारताच्या अनेक भागात पाहायला मिळतात. यानंतर ज्योतिताई बोरकर यांना विनंती करते की त्यांनी परिषदेसमोर आपल्या विषयांची उकल करावी. त्यांचा विषय आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवन संघर्ष आणि आम्ही महिलांनी त्यातून घ्यावयाचा बोध. उद्धारण भारत मातेच्या लेखी, उद्धारण भारत मातेच्या लेखी, दिली तू सुखाला आहुती. सावित्री आई तुझ्यामुळेच तेवते आहे जगती ज्ञानाच्या ज्योती, तेवते आहे जगती ज्ञानाच्या ज्योती. तर अशा ही सावित्री आई, क्रांतिज्योती सावित्रीबाई हजारो वर्षापासून गुलामीचे जीवन जगण्यासाठी भाग पाडणाऱ्या, ब्राह्मणी व्यवस्थेला मूठमाती देत बहुजन समाजाच्या व्यवस्थेला लेकरांना शिक्षणाची दार उघडणाऱ्या सावित्रीबाई यांचा संघर्षमय जीवनाला शतशः नमन करते. ज्या काळात स्त्रीला मानाचे स्थान मिळत नव्हते, शिक्षणापासून स्वातंत्र्यापासून दूर ठेवून स्त्रीला परावलंबी आणि पारतंत्र्यात ठेवले जात होते. स्त्री म्हणजे केवळ प्रजोत्पादनाचे मानवी साधन होते. स्त्री ही पायाची दाशी असून तिने पुरुषाच्या सुखासाठी उभे आयुष्य खर्च करावे. स्त्रीने शिक्षण घेणे म्हणजे धर्म घडविणे. ती शिकायला लागली की विधवा होते. अशा गैर प्रकारच्या समजुती समाजामध्ये अनिष्ट रूढी परंपरा सुरू होत्या. अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्पृश्यता समाजात खचून भरलेली होती. समाज पिळवणूक, कर्मठपणा, फसवणूक अशा अनेक समस्यांनी ग्रासलेला होता. अशा या अज्ञान अंधकाराने भरलेल्या समाजामध्ये सनातन्यांकडून होणारा जो अत्याचार आहे तो स्त्रिया सहन करत होत्या. अशातच 3 जानेवारी 1831 या दिवशी नायगाव, सातारा, महाराष्ट्र येथे स्त्रीरत्नाची जणू पाहतच उजाडली. स्त्रीरत्न तेजाचा जन्म झाला. त्या काळी बालविवाहाची प्रथा असल्याने अवघ्या 9 वर्षाच्या वयामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाईंचा विवाह क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत झाला. समाज सुधारण्याची सुरुवात स्वतःच्या घरापासून त्यांनी केली. स्त्री शिक्षणाच्या बीजाचे रोप सावित्रीबाईंना ज्योतिबांनी स्वतः शिकवले आणि एका मोठ्या वटवृक्षात त्याचे मोठे रूपांतर केले. प्रतिगामी समाजाच्या विचारांना चालना मिळाली. शिक्षणामुळे स्त्रिया सज्ञान होतील, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल आणि त्या अन्य अत्याचाराविरोधात लढण्यास सक्षम होऊ शकतील हा ज्योतिरावांचा ठाम विश्वास होता. म्हणून त्यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यात भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. त्या समाजात हजारो वर्षापासून गुलामीचे जीवन जगण्यासाठी ब्राह्मणी व्यवस्थेला मूठमाती देत बहुजन समाजाच्या लेकरांना शिक्षणाची दार उघडणाऱ्या सावित्रीबाई यांच्या संघर्षमय जीवनाला शतशत नमन करून त्यांनी केलेल्या संघर्षामुळे आजची स्त्री विविध क्षेत्रामध्ये भरारी घेत आहे. त्या काळी त्यांनी सोसलेल्या हाल अपेष्टा आपण जर बघितल्या तर आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही, एवढ्या हाल अपेष्टा त्यांनी सहन केलेल्या आहेत. आपले खूप खूप धन्यवाद. तर यानंतर वर्षा वाकोडे यांना विनंती करते की त्यांनी परिषदेसमोर आपलं वक्तव्य ठेवावं. त्यांचा विषय आहे जोगेंद्रनाथ मंडल यांचे जीवन आणि कार्य. माझा आजचा विषय आहे जोगेंद्रनाथ मंडल त्यांचं जीवन कार्य. तर जोगेंद्रनाथ मंडल यांचा जन्म 29 जानेवारी 1904 मध्ये कसबा भाकरगंज म्हणजे पश्चिम बंगालमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामदयाल आणि आईचे नाव संध्यादेवी होते. तेव्हाच्या काळी शिक्षण म्हटलं की खूप म्हणजे अशी महान गोष्ट होती आणि परिस्थिती जर जमतेम असली तर सगळ्यांनाच असं वाटायचं की माझा मुलगा हा उच्च शिक्षित व्हावा. तर त्यांच्या जोगेंद्रनाथ मंडळजींच्या वडिलांना सुद्धा वाटलं की माझा मुलगा हा उच्च शिक्षित व्हावा. पण परिस्थिती तेव्हा आपल्या लोकांची अस्पृश्य समाजाची ही जेमतेम असल्यामुळे पण तरी त्यांचे काका आणि त्यांच्या वडिलांनी त्यांना शिक्षणासाठी मदत केली आणि त्यांचं उच्च शिक्षण म्हणजे LLB त्यांचं झालं. म्हणजे त्यांनी निधीचं शिक्षण घेतलं कोलकाता विश्वविद्यालयामधून ब्रिजमोहन कॉलेजमधून ते 1934 मध्ये LLB झाले. जेव्हा त्यांनी त्यांची प्रॅक्टिस चालू केली तर तेव्हा त्या प्रॅक्टिस मध्ये त्यांच्या समोर जेव्हा शोषित पीडित वर्ग यायचा
किंवा मग जे गरीब आपल्या समाजातील लोक यायचे, अस्पृश्य समाजातील लोक यांचे, ज्यांच्याजवळ पैसे नसायचे, तर त्या लोकांच्या केसेस ते फ्रीमध्ये लढायचे. त्यांना म्हणजे त्यांचं असं सतत काम चालू असताना त्यांना लोक समाजसेवी म्हणायचे आणि त्यांना मग पुढे अस्पृश्यांचे नेते म्हणून सुद्धा लोक ओळखायला लागले. मग त्यांना असं वाटलं की आपल्या समाजाचे हक्क आणि अधिकार यांना जर अस्पृश्य समाजाला मिळवून द्यायचे असतील तर पॉलिटिकल पॉवर हे मस्ट आहे. म्हणून त्यांनी राजकारणात जाण्याचं ठरवलं. त्यांची सुरुवात ही नगर परिषदेपासून झाली आणि 1937 मध्ये ते बोरीसाल मधून पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. ते डॉक्टर बाबासाहेबांना खूप मानायचे, आपले आयडॉल मानायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा 1942 मध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली तेव्हा यांनी सुद्धा बंगालमध्ये त्याची शाखा ओपन केली आणि आपल्या समस्या, आपले विचार, बहुजनांच्या समस्या ह्या सरकारपर्यंत पोहोचाव्यात म्हणून त्यांनी एक जागरण साप्ताहिक सुद्धा चालू केलं. पुढे जेव्हा 1946 मध्ये निवडणुका झाल्या तेव्हा शेड्यूल कास्ट फेडरेशन या पक्षावर त्यांनी निवडणूक लढवली आणि ते निवडून सुद्धा आले. मेरा विषय है मान्यवर कांशीराम जी और सांस्कृतिक परिवर्तन. साहब कांशीराम जी का जन्म पंजाब प्रांत रोपड़ जिले के खवासपुर में 15 मार्च 1934 को हुआ और उनकी शिक्षा BSc तक हुई. अक्टूबर 1979 में द फ्रेश इंडिया नामक अंग्रेजी मंथली मैगजीन के अपने संपादकीय लेख में साहब कांशीराम जी लिखते हैं कि 14 अक्टूबर 1956 को डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने कहा था कि वी विल रेज आवर सेल्फ, वी विल रेज ह्यूमैनिटी, यानी कि हम स्वयं ऊंचे उठेंगे, हम मानवता को ऊंचाई पर ले जाएंगे. यह प्रस्ताव महामानव डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर का था. लेकिन इसके 19 वर्ष के बाद अर्थात दिसंबर 1975 में हुई बुद्धिस्ट समिट कॉन्फ्रेंस में देश भर से आए हुए बुद्धिस्ट प्रतिनिधियों का यह प्रस्ताव था कि गवर्नमेंट एंड अदर्स शुड रेज अस, अदरवाइज वी विल नेवर रेज. अर्थात हमें अब सरकार और अन्य लोगों ने ही उठाकर खड़ा करना चाहिए, अन्यथा हम कभी भी उठकर अपने पैरों पर खड़े नहीं हो पाएंगे. इसलिए साहब अपने इस लेख में लिखते हैं कि अब हमें ऐसा लगने लगा है कि अगर डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के सपनों का प्रबुद्ध भारत निर्माण करना है तो बाबा साहब की घोषणा जो बाबा साहब ने कहा था वी विल रेज आवर सेल्फ, वी विल रेज ह्यूमैनिटी, इसे अपनाना होगा. इस घोषणा का असर बाबा साहब कांशीराम जी पर बहुत ही गहराई से पड़ा और उन्होंने धम्मचक्र प्रवर्तन की 50वीं सालगिरह पर मतलब 2006 को मान्यवर कांशीराम जी ने उत्तर भारत के 7 राज्यों के 5 करोड़ बहुजन समाज को बौद्ध धर्म की दीक्षा देने का संकल्प किया था. बौद्ध धर्म का दीक्षा ग्रहण करने के लिए प्रवृत्त करके बहुजन समाज की मानसिकता बनाने के लिए उन्होंने बहन महाती जी को उत्तर प्रदेश की 1995, 1997 और 2002-2003 में 3 बार मुख्यमंत्री बनाकर उनके द्वारा बहुजन समाज में जन्मे महापुरुषों के सम्मानार्थ कार्य करने के लिए और बौद्ध धर्म आंदोलन का प्रचार प्रसार का कार्य करवा रहे थे. उसी प्रकार से मान्यवर कांशीराम जी धर्म के प्रसार प्रचार के लिए लगने वाला इंफ्रास्ट्रक्चर तैयार करवाते करवाते उत्तर प्रदेश में बहन कुमारी महाती जी के नेतृत्व में धम्म आंदोलन गतिमान करवा रहे थे. मान्यवर कांशीराम जी ने यूपी में गौतम बुद्ध के जीवन के जुड़ी हुई स्मृतियों को उजागर करने के लिए और अन्य बहुजन समाज के महापुरुषों के और साधु संतों के सम्मानार्थ यूपी की रही मुख्यमंत्री बहन महाती जी द्वारा उनके 3 बार के मुख्यमंत्रित्व के कार्य में कौन कौन से कार्य रात दिन मान्यवर कांशीराम जी ने करवा लिया, यह भी हमें देखना बहुत आवश्यक है. मी प्रतिभा प्रधान, मला रमाई
यांचे त्यागमय जीवन आणि महिलांनी त्यातून घ्यायचा बोध याविषयी दिला आहे. माता रमाईचा जन्म 7 फरवरी 1897 साली मनन या गावी झाला. त्यांच्या बाबाचे नाव भिकू धोत्रे, आईचे नाव रुक्मा होते. त्यांचे जीवन खूप गरिबीत गेले. रमाच्या लहानपणीच त्यांचे आई बाबा मरण पावले. ते रमा त्यांच्या मामा आणि काका मुंबईला होते. आई मरण पावल्यानंतर मामांनी त्यांना मुंबईला आणले. रमाची बहीण गौरी आणि शंकर हे पण त्यांच्या सोबतच होते. मात्र मरणापूर्वी आईने रमावर अत्यंत संस्कार चांगले केले. त्याचप्रमाणे कष्टाची सवय लावली. रमाला बालवयातच प्रौढ व्हावं लागले. सर्व जबाबदारी रमावर आली. रमा 9 वर्षाची होती तेव्हाच रामजी सुभेदार हे आपला मुलगा भीमराव त्यांना मुलगी शोधण्यासाठी रमाच्या मामाच्या घरी आले होते. त्यांना मुलगी पसंत पडली. रमाच्या हातावर साखर देऊन तेवढ्यात रमा खाली वाकून नम्रतापूर्वक पाया पडली व तिला आशीर्वाद देऊन ते निघून गेले. तेव्हा भीमराव 16 वर्षाचे होते. ते मॅट्रिक झाले. त्या काळात बालपणीच विवाह व्हायचे. भायखेडा बाजारात 1960 साली रमा आणि भीमराव यांचा विवाह झाला. मी रमाई वाचली. त्याचं जीवनाचं सार मला कळलं. माझ्या दृष्टिकोनातून मला रमाई का समजली हे मी तुमच्याकडे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. रमाने सर्वसाधारण पत्नीप्रमाणे कधीही तक्रार बाबासाहेबापुढे केली नाही. पण तुमच्याकडे माझ्यासाठी वेळच नाही. प्रत्येक बायको आपल्या नवऱ्याला म्हणतेच तुमच्याकडे माझ्यासाठी काहीच वेळ नाही. मी त्यातली एक महिला आहे. बाबासाहेब परदेशात होते तेव्हा तेथे येणे शक्य नव्हते. त्यांचा जीव तुटत होता यशवंतासाठी आणि भीमाईच्या भेटीसाठी. रमाई होत्या म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नांना पंख फुटले. त्यांची पावले निर्भय झाली. त्यांचं चालणं खंबीर झालं. बाबासाहेब म्हणत रमासारखी सहचारिणी लाभली म्हणून मी परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेऊ शकलो. नंतर बडोद्याला आले. नोकरी करू लागले. रामजी बाबांची तब्येत जास्त खालवली. लगेच तार पाठवली. भीमराव आले. रामजी बाबांनी डोळे भरून भीमरावला पाहिले. पाठीवरून हात फिरवला. ते शेवटचा त्यांनी निरोप घेतला. तो दिवस होता 2 फरवरी. भीमरावांनी हंबरडा फोडला. बाबासाहेब वडिलांच्या मृत्यूमुळे खूप खचले होते. बाबा म्हणत होते बाबा होते तेव्हा त्यांची पेन्शन सुरू होती. आता आर्थिक आधारही संपला. पैशाचं पाठबळ नाहीसं झालं. रमाई या दुःखाच्या महापुराने खूप खचून गेली व बोलत होती तुमचा भीमराव अमेरिकेला जाणार आहेत. तुमचे स्वप्न पूर्ण साकार करणार आहेत. मला साहेबांच्या पाठीशी राहिले पाहिजे. रमा तुझ्या साहेबांचा जीव की प्राण असणारा राजरत्न गेला तेव्हाही तुझं काळीज दुभंगून गेलं आहे. रमाई तुझी अशी कसोटी पाहिली नियतीनं. अशा परिस्थितीत 5 पैकी 4 अपत्य काळाने हिरावून घेतली. अशातही बाबासाहेब दुःखाने खचून गेले होते. आणि रमाई तू कणखर झालीस. तिने गौऱ्या वेचून त्या विकून आलेले पैसे काही कुटुंबात तर काही पैसे बाबासाहेबांना पाठवायचे आणि तिने बाबासाहेबांना कर्तव्याची जाणीव करून दिली. तीच पोटचं अपत्य गेलेले असताना साहेबांना कशी सांगू व ते दुर्देशी आहेत कारण त्यांना अभ्यासात अडचण नको कशी सांगू. ती स्वतः खूप अडचणी राहिली. उपाशी राहून कुटुंबाला जगवायचं. नंतर तिला वाटलं रमेशचा मृत्यू झाला आहे. कसं सांगायचं. पत्र लिहिलं बाबासाहेबांना. रमेश आपल्याला सोडून गेला आहे. तो आजारी होता. तुम्ही दुःख बाळगू नका. माझ्यावर सर्व सोपा. बाबासाहेब पत्र लिहिताना माझ्या बाळाने मला न पाहता निघून गेला असे ती दुःख आपल्या वाटेला काय यावं. रमाई इकडे खूप कष्ट घेत होती. तिच्या आयुष्याचे कष्ट करून लक्करे निघत होते तरी ती काही साहेबांना कळवत नव्हती. भगिनींनो आपण आपल्या रमाईचा वारसा चालवला पाहिजे. तिच्या कष्टाची आणि त्यागाची जाणीव ठेवली पाहिजे. आपल्याला जे वैभव आणि स्वाभिमान मिळाला आहे ते सर्व रमाईमुळेच. जे काही सुखाची फळे आपण चाकीत आहोत ते आपल्या रमाईच्या जीवनावरून लक्षात घेतलेच पाहिजे. समाजातील असंख्य लेकरांना माणसांना माणूस बनावं चांगलं जगणं लाभावं म्हणून बाबासाहेबांना तू उभारी दिलीस. म्हणूनच खरंच तू आम्हा सर्वांची आई झालीस. रमाच्या त्यागाला सीमा नाही. आकाश पाताळ एक करते पोटच्या लेकरासाठी इथे प्रत्येक आई. आकाश पाताळ एक करते पोटच्या लेकरासाठी इथे प्रत्येक आई. पोटची लेकरं माथ्यावर जातानाही करोडो लेकरासाठी उभी राहते ती रमाई. एवढं त्यागमय जीवन रमाई आपल्यासाठी जगली. मनाची वाघीण होती. धन्य आहे रमाई. तिच्या शौर्याचे मोल नाही. रमाईला माझे कोटी कोटी वंदन. इथेच थांबते.
महात्मा ज्योतिबा फुलेंचा जन्म 11 एप्रिल 1827 ला झाला. महिलेला सामाजिक चळवळीमध्ये अग्रस्थान दिले असे आपले ज्योतिबा फुले. त्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी प्रचंड प्रमाणात मेहनत घेतली. अस्पृश्यांसाठी हौद मोकळे केले. अशा विविध घटना त्यांनी केलेल्या आहे. ज्यांनी क्रांतीचा सूर्य आणला असे ते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले. ज्योतिबा फुले हे फक्त एक सामाजिक कार्यकर्ताच नव्हते, तर ते उत्तम प्रकारचे शिक्षक, व्यावसायिक, उद्योजक, कॉन्ट्रॅक्टर आणि पुणे महानगरपालिकामध्ये महापौर या पदावर सुद्धा कार्यरत होते. बंड गार्डन पूल त्यांनी बांधला. त्या पुलाची मर्यादा 100 वर्षे होती, पण ते 150 वर्षे पेक्षा जास्त होऊ नये आजही तो पूल उभा आहे. त्यांनी कात्रजचा बोगदा, खडकवासला धरण सुद्धा बांधला. तो खडकवासला धरण आजही साक्षी आहे. ज्योतिबा फुले यांची गणना हे आधुनिक साहित्यकारांमध्ये होते. त्यांनी अनेक साहित्य लिहिली. सर्वप्रथम त्यांनी तृतीय रत्न हे नाटक लिहिले. मराठी भाषेतील हे पहिले आधुनिक नाटक आहे. ब्राह्मण लोक शूद्रांना कसे फसवितात व ख्रिस्ती धर्मोपदेशक त्यांना कसे आमिष दाखवतात हे दाखवून दिले आहे. नाटकाचे शीर्षक तृतीय रत्न म्हणजे शिक्षण असल्याचे सांगितले आहे. महात्मा फुले यांनी विदूषक या पात्राच्या माध्यमातून मराठी रंगभूमीवर प्रथमच प्रयोगशील सूत्रधार आणला. त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सुद्धा लिहिला. त्यांनी 1869 मध्ये ब्राह्मणाचे कसब ही पुस्तक लिहिले. महाराष्ट्रातील कुणबी, माडी, मांग व महार जातीस हे पुस्तक ज्योतिरावांनी अर्पण केले. त्यानंतर त्यांनी गुलामगिरी ही पुस्तक 1873 मध्ये लिहिली. या ग्रंथाचा मुख्य उद्देश असा की आज सैकडो वर्षे शूद्र अतिशूद्रांवर ब्राह्मण लोकांचे राज्य झाल्यापासून सतत दुःखे शोषित आहे. नाना प्रकारचे यातनेत आणि संकटात दिवस काढीत आहे. या गोष्टीकडे त्या सर्वांचे लक्ष लावून त्यांनी तीच विषय नीट विचार करणे व येथून पुढे भट्ट ब्राह्मण लोकांचे अन्याय जुलमापासून आपली सुटका कशी करावी हे सांगितले आहे. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांचा आसूड ही पुस्तक लिहिली. या पुस्तकाचा मुख्य उद्देश शूद्र शेतकरी इतक्या दैनवान्य स्थितीत येऊन पोहोचण्याची जाती व्यवस्था आणि असमांतर राजकारण असे अनेक कारण त्यांनी सांगितले आहे. त्यापैकी काही कारणाचं विवेचन करण्या हेतूने हा पुढील ग्रंथ रचला आहे. या ग्रंथामध्ये शूद्र शेतकऱ्यांना ब्राह्मण व अंगिरस कडून कसे नाडले जातात व त्यावर उपाय हा फक्त शिक्षण आहे असे सांगितले. आपला शेतकरी हा संपूर्ण शिकला पाहिजे असे या ग्रंथात सांगितले आहे. त्यानंतर त्यांनी इशारा हा लेख लिहिला. बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या सत्कार समारंभात न्यायमूर्ती रानडे यांनी म्हटले की हिंदू समाजातील जातीभेद देशाच्या उन्नतीस आळवा येत नाही असे प्रतिपादन केले व त्याला प्रत्युत्तर म्हणून ज्योतिबांनी इशारा हा लेख लिहिला. त्यानंतर ज्योतिरावांनी सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाची रचना केली. या ग्रंथाचा उल्लेख नीती धर्माचा अमरघोष, विश्व कुटुंबाचा जाहीरनामा, बायबल असं करण्यात आला. या ग्रंथाची मांडणी प्रश्न उत्तराच्या स्वरूपात केली आहे. महात्मा फुलेच्या मरणोत्तर प्रकाशित झालेला हा एकमेव ग्रंथ आहे. ज्योतिबा फुले हे उत्कृष्ट आणि हजरजबाबी असणारे लेखक होते. आज माझ्याकडे जो विषय दिलेला आहे तो म्हणजे शाहू महाराजांनी बहुजन समाजासाठी केलेले कार्य. तर राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा जन्म 26 जुलै 1874 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापुरातच झाले व त्यांचे पुढील शिक्षण राजकोट व धारवाड कर्नाटक येथे झाले. 2 एप्रिल 1894 रोजी महाराजांच्या हातात कोल्हापूर संस्थानाची सूत्रे आलीत. राज्यात सगळीकडे भीषण दारिद्र्य, निरक्षरता, पराकोटीचा जातीभेद, अंधश्रद्धा, कर्मकांड याने समाज अंधाराच्या खोल खाईत खितपत पडला होता. ह्यामध्ये बदल घडवून आणण्याचा छत्रपती शाहू महाराजांनी निश्चय केला. सन 1896 साली छत्रपती शाहू महाराजांनी सर्व जातींसाठी एकच वसतिगृह काढण्याचा प्रयत्न केला, परंतु जातीभेदामुळे त्यात अडचणी आल्या. म्हणून 1901 साली प्रत्येक जातीसाठी वेगळे वसतिगृह काढले. त्यापैकी पहिले वसतिगृह म्हणजे व्हिक्टोरिया मराठा वसतिगृह होय. तसेच जैन, मुसलमान, लिंगायत, शिंपी, ब्राह्मण, ख्रिस्ती, डोर, चांभार, सुतार व नाभिक समाजातील मुलांसाठी वसतिगृहे काढली. 14 मे 1902 रोजी शाहू महाराजांनी
इंग्लंडला प्रयाण केले. 26 जुलै 1902 रोजी लंडनहून आदेश काढून मागासलेल्या जातींसाठी 50% आरक्षण घोषित केले आणि शासन प्रशासनात बहुजन समाजातील लोकांना नोकऱ्या दिल्या. सन 11 जानेवारी 1911 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. 1913 मध्ये त्यांना इमारती बांधून दिली. सन 1894 ते 1922 या काळात मागासवर्गीयांचे आणि अस्पृश्यता निवारणाचे प्रभावी कार्य शाहू महाराजांनी केले. सन 1919-20 मध्ये अस्पृश्यता निवारण करण्यासाठी कायदे केले. गणपत पवार व लक्ष्मण मास्तर यांना शिवण यंत्रणा घेऊन दिले व त्यांच्याकडून आपल्या परिवाराचे कपडे शिवून घेत असत. गंगाराम कांबळे नामक महार व्यक्तीस कोल्हापूरच्या मध्यवस्तीत चहाची दुकान उघडून दिले व तसेच तिथे स्वतः चहा प्यायला जात असत. समाजातील जातीभेद दूर करण्यासाठी आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाहाला मान्यता देण्यासाठी कायदा केला. राधानगरी धरणाची उभारणी करून शेतकऱ्यांसाठी कर्ज उपलब्ध करून दिले. त्यांनी जवळपास 100 धनगर मराठा विवाह घडवून आणले. स्त्रियांच्या शिक्षणासाठी प्रसार व्हावा यासाठी राजज्ञा काढली. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अनेक वर्ष अगोदर त्यांनी आपल्या संस्थानात समता, बंधुत्व, धर्मनिरपेक्षता आणि विकासासाठी समान संधी देणे ही तत्वे अंमलात आणली. तर यानंतर लता डहाट यांना विनंती करते की त्यांनी परिषदेसमोर आपलं वक्तव्य ठेवावं. त्यांचा विषय आहे बिरसा मुंडा यांचा जीवन संघर्ष. 15 नोव्हेंबर 1875 ते 9 जून 1900 साली भारतीय इतिहासाच्या ज्या पानावर जमा झालेल्या धुळीखाली एक तेजस्वी क्रांतिकारक व्यक्तिमत्व म्हणजे अमर शहीद झालेले लोकनायक बिरसा मुंडा हे होते. आणि 15 नोव्हेंबर रोजी बिरसा मुंडा यांची जयंती साजरी केली जाते. तेव्हा झारखंडचा उली हातू या गावातून निघून देशातील इतर राज्यातील आदिवासी जनतेत ते क्रांतीवीर म्हणून झारखंडच्या उली हातू गावातून ते निघून गेले. तेव्हा देशातील इतर राज्यातील आदिवासी जनतेत ते क्रांतीवीर म्हणून पूजले जातात. तसेच लेखक आणि साहित्यिक लेखनाचा म्हणजे केंद्रबिंदू म्हणून स्थापित झाले आहेत. 15 नोव्हेंबर रोजी बिरसा मुंडा यांची जयंती साजरी केली जाते. विशेषतः कर्नाटकातील कोडांगू जिल्ह्यामध्ये आणि झारखंडच्या राजधानीत ते कोकर रांची येथे त्यांच्या समाधी स्थळी अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यांच्या या स्मरणार्थ रांची येथे बिरसा मुंडा केंद्रीय कारागृह आहे आणि विमानतळ पण आहे. त्यांच्या नावाने अनेक संस्था आहे, विद्यापीठे आहे आणि संस्था त्यांच्या भरपूर काही अशा स्थापन झालेल्या आहे. 2008 मध्ये त्यांच्या जीवनावर हिंदी चित्रपट गांधी से पहिले गांधीवास असा हा चित्रपट प्रदर्शित झाला, जो इन्कलाब दुरेन यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झाला होता आणि ज्यांनी नोबेल पुरस्कारही जिंकला. तसेच 2004 मध्ये उलगुलाने क्रांती हा दुसरा चित्रपट प्रदर्शित झाला, ज्यात बीरसाईल असे सर्वजण सहभागी झाले होते. अमर शहीद बिरसा मुंडा हे शोषणाविरोधात आवाज उठवणारे होते. आदिवासी समाजाला त्यांनी त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी जीवन त्यांनी सर्व आपलं समर्पित केलं होतं आणि ते महामानव म्हणून त्यांना ओळखले जात होते. मान्यवर कांशीराम साहब म्हणतात की अपने से 25 साल छोटे बच्चों को मिशन समझाओ ताकि आने वाली पीढ़ियां महापुरुषों का आंदोलन चला सके. कांशीराम साहेबांनी म्हटल्याप्रमाणे तरुण पिढीला चळवळ
सुपूर्द करण्यासाठी निवासी कॅडर कॅम्पच्या माध्यमातून व विद्यार्थी परिषदांच्या माध्यमातून कहीं हम भूल न जाए या अभियानाद्वारे भरीव प्रयत्न होत आहे। यानंतर अलका वानखेडे यांना विनंती करते की त्यांनी परिषदेसमोर आपला विषय स्पष्ट करावा। त्यांचा विषय आहे महापुरुषांना अपेक्षित शिक्षण प्रणाली व आज होत असलेले शिक्षणाचे बाजारीकरण। माझा विषय आहे महापुरुषांना अपेक्षित शिक्षण प्रणाली व आज होत असलेल्या शिक्षणाचे बाजारीकरण। आज मी एका फार गंभीर विषयावर बोलणार आहे। बाजारीकरण म्हणजे हा विषय गंभीरच आहे। शिक्षण या शब्दातच भविष्य दडलेलं आहे, पण आज आपण बघतोय की शिक्षण हा हक्क राहिला नाही, तो उत्पादन झालेला आहे। आपल्या महापुरुषांनी म्हणजे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांनी शिक्षणाला मानव मुक्तीचं शस्त्र म्हटलं आहे। त्यांना शिक्षण म्हणजे प्रकाश, शिक्षण म्हणजे माणूस घडविण्याची प्रक्रिया असे वाटत होते। त्यांचे शिक्षण म्हणजे किती कमावतो यावर नव्हे तर किती माणुसकी वाचवतो यावर मोजले जावे असे महापुरुषांचे विचार होते। पण आजच्या शिक्षणाकडे बघा, शाळा कॉलेज म्हणजे एक प्रकारे मॉल झाले, प्रवेश म्हणजे एक ऑफर झाली आणि कोर्स म्हणजे पॅकेज आणि विद्यार्थी म्हणजे ग्राहक अशी आजची सध्याची परिस्थिती आहे। आज आई वडिलांच्या घामाच्या पैशातून फक्त पदवी खरेदी करता येते, पण शिक्षणाचा खरा प्रकाश मिळतो का? फुले सारखे शिक्षक घडवणारी व्यवस्था कुठे हरवली? बाबासाहेबांनी दलितांना मंत्र दिला की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। हे ब्रीदवाक्य कुठे हरवलं आहे याच्यावर आपल्याला विचार करायला पाहिजे। माझ्या बंधू भगिनींनो, शिक्षण जर केवळ पैशाच्या हिशोबावर चालणार असेल तर समाजात विषमता वाढणारच। पैशाने शिकणारा मुलगा ऑफिसर बनेल आणि गरीब हुशार मुलगा वही विकत घेण्यातच अडकून राहील। हा अन्याय नाही का? खरं तर आज आपल्याला परत एकदा महापुरुषांची आठवण करून द्यावी लागेल। शिक्षण हे हक्क आहे, व्यवसाय नाही। शिक्षण हे राष्ट्र निर्मितीचं साधन आहे, बाजाराचे उत्पादन नाही। शिक्षणाने स्वावलंबन, मानवी मूल्य आणि माणुसकी शिकवायला हवी। जर शिक्षणाचा दिवा नफ्याच्या तेलाने जळणार असेल तर तो लवकर विझेल, पण जर तो दिवा माणुसकीच्या तेलाने प्रज्वलित केला तर तो पुढच्या पिढ्यांपर्यंत प्रकाश पोहोचवेल। ऋषाली मुन यांना विनंती करते की त्यांनी परिषदेसमोर आपले विचार मांडावेत। त्यांचा विषय आहे भारतीय समाज व्यवस्थेमध्ये जातीवर आधारित आरक्षणाचे महत्त्व। भारतीय संविधानाच्या अंतर्गत जातीवर आधारित आरक्षण देण्यात येत आहे आणि ही संकल्पना शाहूजी महाराजांनी कोल्हापुरामध्ये अस्तित्वात आणली होती। आपण आरक्षणाचे जनक शाहूजी महाराज यांना मानतो आणि हे जातीवाद आरक्षण काय आहे आणि याचे काय महत्त्व आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला खूप गरज आहे। भारतीय समाज व्यवस्थेमध्ये जातीचं काय स्थान आहे? प्राचीन भारतापासून जसे की बाबासाहेब म्हणतात, भारताचा इतिहास दुसरा तिसरा नसून बुद्धिझम आणि ब्राह्मणिझम आहे, यांच्यातील संघर्ष आहे। तो संघर्ष विषमतावादी आणि समतेचा पण आहे, अन्यायाविरुद्ध न्यायाचा पण आहे। तर या संघर्षामध्ये ज्या दोन बाजू आहेत तर त्या कोणकोणत्या आहेत? तर विषमतेवाली बाजू आणि अन्यायकारकवाली बाजू। आणि मग हे अल्पजन आणि बहुजन हे कोणत्या आधारावर मागता येतील? तर हिंदू समाज व्यवस्थेमध्ये त्यांचे वर्ण व्यवस्थेमध्ये विभागणी झाली आहे। वर्ण व्यवस्थेमध्ये ब्राह्मण आणि क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि मग पंचवर्ण, अतिशूद्र या 5 वर्ण आपण बघतो। तर यापैकी 100% 15% आहे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे आहे, ते अल्पजन आणि बहुजन आहे। तर हे शूद्र आणि अतिशूद्र
मग या वर्ण व्यवस्थेला आणखीन मजबूत ठेवण्यासाठी किंवा टिकून ठेवण्यासाठी जी एक शुद्धता किंवा प्युरिटी आपण म्हणू शकतो मेंटेन ठेवण्यासाठी आणखीन मजबूत करण्यासाठी जाती व्यवस्थेला वर्ण व्यवस्थेत परत रूपांतर केलं आहे. जे काम विभागले गेले किंवा कामाच्या आधारे विभागले गेले आहे ते हळूहळू स्पष्ट झालं. मग हा नियम किंवा हा रूल बनला की जो ज्या जातीत जन्माला आहे तो त्याच जातीत राहील, त्याला जात बदलवता येत नाही किंवा जाती आधारे जे काम होते ते पण बदलवता येत नव्हते. आणि मग कालांतराने जो जे काम करत होता त्याची पूर्ण पिढी तेच काम करत राहिले. त्याला मोबच नव्हती, त्यांना स्वातंत्र्यच नव्हतं दुसरं काम काही करण्याचं. मग जसे की वेगवेगळे काम म्हणजे अधिकाऱ्यांच्या जागा ज्या उच्चवर्णीयांनी वळखून ठेवल्या आहे, जसे की निर्णय घेण्याचं, राजपाट चालवण्याचं, उद्योगधंदे करण्याचं, एक प्रकारे लक्झरी लाईफ जगण्याचं, हे सगळं अधिकार पुरतं सीमित ठेवलं. आणि मग इतरांवर जे काही बंधने लादले गेले आहे जाती धर्माच्या नावावर, त्यामुळे हजारो वर्षापासून एक या देशातला बहुजन समाज जो गुलामीतच जगत राहिला, जो हा अन्याय झाला किंवा विषमतेची वागणूक झाली ती कोणत्या आधारावर, तर ती झाली जातीच्या आधारावर, वर्णाच्या आधारावर. जे लोक मागासलेले आहे, जेव्हा या देशात संविधान लिहिण्यात आलं आणि संविधानाच्या माध्यमातून या देशाच्या संविधानाचा उद्देश असा होता की भारतामध्ये समता प्रस्थापित करणं होय. महात्मा ज्योतिबा फुले भारतीय समाज रचनेचा कायापालट करणारा, महात्मा ज्योतिबा फुले भारतीय समाज रचनेचा कायापालट करणारा एक महान क्रांतीसूर्य, भारतीय स्त्रियांसाठी साक्षात स्वातंत्र्य मूर्ती यांना मी नमन करते. यांचा जन्म 11 एप्रिल 1827 इथे झाला. गाव कडगुण, जिल्हा सातारा. मूळ आडनाव गोरे. ज्योतिबा क्षत्रिय माळी समाजातील होते. ज्योतिबा पूर्वज पुणे येथे फुलांचा व्यवसाय करत, त्यामुळे गोरे आडनाव मागे पडून ते फुले बनले. ज्योतिबांचे वडील गोविंदराव आणि आई चिमणाबाई. ज्योतिबा एका वर्षात असताना त्यांच्या आईचे निधन झाले. 1840 वयाच्या 13व्या वर्षी धनकवडीच्या कंडोजी नवसे पाटील यांची कन्या सावित्रीबाईशी विवाह झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मराठी मध्ये झाले. त्यानंतर त्यांचे शाळेत न घातल्यामुळे काही काळ शिक्षण थांबले. त्याच्यानंतर त्यांनी हायस्कूल स्कॉटिश मिशन यांनी इंग्रजी शिक्षण मध्ये पूर्ण केले. हे त्यांच्या समाजातील पहिले होते ज्यांनी इंग्रजी शिक्षण घेतले. फुले यांनी शिक्षण हे घेत असताना पुस्तक वाचण्याची आवड जोपासली. त्यांनी भारतीय समाजातील रूढी, परंपरा, स्त्रियांची अवस्था याचा सखोल अभ्यास केला. तेथे त्यांनी इंग्रजी शिक्षण घेतले आणि 1847 इंग्रजी शिक्षण पूर्ण केले. 47 साली त्यांनी इंग्रजी शिक्षण पूर्ण केले. इंग्रजी शिक्षणामुळे त्यांचा दृष्टिकोन विस्तारला व त्यांना समाजातील अन्याय, अंधश्रद्धा, जातीभेद, स्त्रियांची दुर्दशा याची जाणीव झाली. त्यांना वाटले शिक्षण हे शोषितांचे खरे हत्यार आहे. शिक्षण हे शोषितांचे खरे हत्यार आहे. स्त्री शिक्षणाबद्दल महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वात प्रथम प्राधान्य दिलं. कारण की त्यांचं म्हणणं होतं की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. प्रत्येक आईची योग्यता फार मोठी असते. प्रत्येक राष्ट्रपुरुष प्रथम आईच्या तालमेली तयार होतो. शिक्षणासाठी त्यांनी सर्वप्रथम आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षित केले आणि मिळून एक शिक्षणाची क्रांती घडवून आणली. 1848 साली त्यांनी पुण्यात बुधवार पेठेतील भिडांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. पण ती काही काळानंतर त्या शाळेला काही यश आले नाही. ती शाळा बंद पडली. त्याच्यानंतर ते थांबले नाही. त्यांनी लगभग 1848 नंतर 1952 पर्यंत त्यांनी 5 वर्षात त्यांनी 18 शाळा ओपन केल्या. आणि अमानुष आणि हिस्त्र जातीभेदाच्या पार्श्वभूमीवर ज्योतिरावांनी सुरू केलेली हे कार्य रणांगणात लढणाऱ्या एखाद्या शूर योद्ध्यापेक्षाही मोठं होतं. भारताचे संविधान सांगत असताना मला खूप आनंद होतो आणि गर्व सुद्धा वाटतं की आपल्यासाठी जे भारताचे संविधान बाबासाहेबांनी लिहून ठेवलेले आहे त्यातले आपल्याला अधिकार माहिती असले पाहिजे. आर्टिकल 1 पासून जर आपण सांगितलं तर मला 5 मिनिटं दिलेले आहे.
तर मी तुम्हाला 2-3च आर्टिकल सांगणार आहे आणि हे जे 1 ते जे आपले मूळ अधिकार आहेत ते फास्ट मध्ये सांगणार आहे. आर्टिकल 1 मध्ये लिहिलेलं आहे की जे 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत त्याला इंडिया म्हणायचं, म्हणजे हा मिळून संघ झालेला आहे, त्याला भारत आणि इंडियाच म्हणायचं, त्याला हिंदुस्थान म्हणायचं नाही आहे. आपल्याला अलीकडे फार हिंदुस्थान ऐकायला येतं, तर त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. आणि 5 मध्ये दिलेली आहे आपल्याला नागरिकता. आपण भारताचे नागरिक असल्याशिवाय आपल्याला वोटचा अधिकार पण मिळत नाही आणि आपल्याला म्हणजे संपूर्ण जे अधिकार आहेत ते त्याच्यापासून आपण वंचित राहतो. तर आपण पहिल्यांदा भारताचे नागरिक आहोत, तर ते आहे आर्टिकल 5 मध्ये. त्यानंतर आर्टिकल जे आहे 11, तर त्याच्यामध्ये म्हणजे 5 ते 11 हे सर्व नागरिकांचे म्हणजे आपण नागरिक कसं असलं पाहिजे हे सर्व त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आर्टिकल 14 समतेचा अधिकार. आर्टिकल 15 लिंग, वंश, जात, धर्म यांच्यामुळे कसलाही भेद होणार नाही. सर्व नागरिक, भारताचे जे नागरिक आहेत सर्व समान आहेत. कुठेही त्यांना जाण्याची संधी त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही कुठेही जा किंवा तुम्ही निवास करू शकता. आणि हे आहे आर्टिकल 19 मध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आर्टिकल 19 म्हणजे फास्ट सांगत आहे, ते तुम्ही समजून घ्या आणि घरी जाऊन वाचू सुद्धा शकता तुम्ही हे आर्टिकल्स. 19 मध्ये मिळालेलं आहे आपल्याला स्वातंत्र्य. तर स्वातंत्र्य मिळालं नाही तर आपल्याला आपण काहीच करू शकत नाही. आपला इतिहास बघा मागचा कसा होता की आपल्याला कशाचेही स्वातंत्र्य नव्हते. खूपच वाईट असा आपला जो इतिहास होता बाबासाहेबांनी तो अनुभवला होता आणि त्याच्यामुळे हे सर्व जे अधिकार आपल्याला दिलेले आहेत मग ते अधिकार आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे की नाही आहे. आपण आता विहारांमध्ये वर्षावास आपलं सुरू आहे तर तिथे सुद्धा भारताचे संविधान वाचले गेले पाहिजे. एक आर्टिकल तरी रोज आपण वाचलं तर हे 395 आर्टिकल आपले सहजपणे आपण शिकू शकतो आणि हे आपल्याला माहित असणे गरजेचेच आहे. आपलं जे संविधान आहे हा धम्मच आहे, म्हणजे धम्म आणि संविधान काही वेगळे नाहीये. हे सर्व इथे महापुरुष आहेत बुद्धांपासून सर्व कांशीरामजी पर्यंत यांनी जे आंदोलनं चालवली आहेत समानतेचं, स्वातंत्र्यतेचं, बंधुतेचं, सर्वांना न्याय मिळाला पाहिजे. भगवान बुद्धांचं पहिलं आंदोलन त्यांनी 2500 वर्षापूर्वीचं जे आंदोलन जे चालवलं ते सर्व बाबासाहेबांनी आपल्याला अधिकार देताना त्याचा विचार केलेला आहे. आता समता म्हणजे नेमकं काय तर जाती, धर्म, कुल, वंश किंवा जन्मस्थान इत्यादीवरील कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता समाजामध्ये प्रत्येकाला समान संधी, समान हक्क, समान न्याय मिळणे आणि हाच अधिकार प्रत्येक नागरिकाला मिळतो तो राईट टू इक्वॅलिटीमुळे. अर्थात अन्यायापुढे न झुकणारा प्रत्येक भारतीयाचा स्वाभिमानी हक्क. आज कोणीही कायद्याच्या संरक्षणापासून वंचित राहू शकत नाही, कारण कलम 14 मुळे प्रत्येकाला न्यायाचा समान हक्क मिळतो. जाती, कुल, वंशाच्या आधारावरील होणाऱ्या भेदभावाला कलम 15 आळा घालतो. तर प्रत्येकाला सरकारी नोकरीमध्ये संधी हे जातीच्या आधारावर नव्हे तर गुण व कौशल्याच्या आधारावर मिळवण्याचा हक्क कलम 16 देते. अस्पृश्यतेच्या विष प्रथेला निरस्तर करण्याचं काम कलम 17 करते. तर जाती, कुल, वंशाच्या आधारावर मिळालेला फरक हा मिटवून न्याय व स्वाभिमान प्रदान करते ते कलम 18. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते की however the good constitution may be, it will prove to be bad. If those who are implementing are not good, it will prove to be bad. However, the bad constitution may be, it will prove to be good if those who are implementing it are good. आता राईट टू इक्वॅलिटी मुळे सर्वांना समान संधी, समान हक्क आणि स्वतंत्र अस्तित्व मिळते. पण तरीही प्रश्न उपस्थित होतो की विषमता संपली का? तर नाही, पूर्णपणे नाही. प्रत्यक्ष जीवनात आजही समाजामध्ये अजूनही जाती, कुल, वंश, जन्मस्थान इत्यादीवर आधारित भेदभाव कायम आहे. आजही 57,000 पेक्षा जास्त
गुन्हे हे जातीभेदावर आधारित दाखल केले जातात, तर 4 लाखपेक्षा अधिक गुन्हे हे महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर आधारित नोंदवले जातात. आजही ग्रामीण भागामध्ये मुलींना, स्त्रियांना मासिक पाळीमुळे विटाळ मानले जाते, तर बहुतांशी मुलींना उच्च शिक्षण घेण्यास परवानगीच दिली जात नाही. वन नेशन वन एज्युकेशन पॉलिसी अजूनही अस्तित्वात नाही. मुलींना किंवा बहुतांश मुलींना शिक्षण घेण्यात आजही सक्ती आहे. त्यांना संधीच दिली जात नाही. अशी विचार लोकांची आहे, अशी क्षमता अजूनही, अशी विषमता अजूनही समाजामध्ये आहे. जर एका महार मुलाला मडक्यातून पाणी पिल्यास बेधुंद मारहाण होत असेल, तर याचा अर्थ समाजामध्ये अजूनही विषमता कायम आहे. कहीं हम भूल न जाए या अभियानाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या जयंती दिनी 14 एप्रिलला सलग 18 तास अभ्यास करण्याचा उपक्रम दरवर्षी यशस्वीरित्या पार पाडण्यात येत असतो. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गंभीरपणे अभ्यासाच्या बैठकीची सवय जडत असते. यानंतर सुनीता सिरसाट यांना विनंती करते की त्यांनी परिषदेसमोर आपला विषय सादर करावा. त्यांचा विषय आहे पेरियार इधी रामास्वामी नायकर आणि सामाजिक परिवर्तन. कहीं हम भूल न जाए या अभियानाअंतर्गत 7वी महिला परिषद घेण्यात येत असल्यामुळे मी सुनीता सिरसाट अमरावती इथून बिलॉंग करत आहे आणि माझा विषय पेरियार रामास्वामी आहे. त्यांनी दक्षिण भारतीय राज्यात राजकारणात मोठी दिशा दिली. ते आयुष्यभर रूढीवादी हिंदुत्वाला विरोध करत राहिले. त्यांचे राजकारण शोषित आणि दलितांभोवती फिरत होते. त्यांचे खरे नाव विरोध व्यंकट रामास्वामी हे होते. ते एक राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांचे चाहते त्यांना सन्मानाने पेरियार म्हणायचे. पेरियार यांचा अर्थ आहे पवित्र आत्मा किंवा सन्मान देण्यासारखी व्यक्ती. त्यांनी आत्मसन्मान आंदोलन म्हणजे द्रविड आंदोलन सुरू केले. त्यांनी जस्टिस पार्टीची स्थापना केली. त्यानंतर त्या पार्टीचे नाव द्रविड अळघम असे झाले. ई.व्ही. रामास्वामी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1879 मध्ये तामिळनाडू येथे झाला. लहानपणापासून ते परंपरावादी, अंधश्रद्धा, धर्मग्रंथ वरील विचारवंत प्रश्न उद्भवत होते. सतीप्रथा, बालविवाह, देवदासी प्रथा इत्यादींचा विरोध होते. स्त्रिया आणि दलितांचे शोषण त्यांनी कायम विरोध केला. त्यांनी धर्मग्रंथाचा अभ्यास केला आणि त्यांची हिंदू धर्मावरील श्रद्धा डगमगली नाही. त्यांनी सामाजिक समतेचा व अस्पृश्यतेचा उद्धाराचा प्रचार केला. त्यानंतर सन 1904 मध्ये पेरियार यांनी काशीला भेट दिली. त्यामुळे त्यांचे आयुष्य फार बदलून गेले. ब्राह्मणांनी त्यांना अपमानित केल्यामुळे ते रूढीवादी हिंदुत्वाचे कट्टर विरोधी बनले. त्यानंतर त्यांनी कोणतीही धर्माची स्वीकार केला नाही. पेरियार यांनी स्वाभिमानी चळवळीची 1925 मध्ये स्थापना केली. पेरियार रामास्वामी हे सन 1919 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले आणि वैकोम सत्याग्रहात भाग घेतला. त्यासाठी त्यांना 2दा तुरुंगवास भोगावा लागला. त्यांनी समाजातील अस्पृश्य पीडित व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा व समान अधिकार मिळण्याचा मार्ग दाखविला. ते विज्ञान, बौद्ध आणि तर्क विषयांचे क्रांतिकारी विचारक होते. दक्षिण भारतातील राजकारणामधून ब्राह्मणवादाला सुरुंग लावला आणि समानता व्यवस्था बळकट केली. तामिळनाडूमध्ये राज्यात आज पण पेरियार रामास्वामी यांच्या विचारांचा प्रथम दिसून येतो. असे पेरियार रामास्वामी होते. 24 डिसेंबर 1973 रोजी त्यांचे निधन झाले. असे महापुरुष पेरियार रामास्वामी होऊन गेले. कहीं हम भूल न जाए या अभियानाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या कार्यक्रमाला, गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला, लग्न कार्याच्या कार्यक्रमाला, निरोप समारंभाला, लग्न वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आणि दिवंगत व्यक्तींच्या स्मृती दिनाच्या कार्यक्रमाला सुद्धा कॅडर कॅम्पचे आयोजन होत असतात. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये
निमंत्रितांना नेहमीच्या भोजनासोबत चळवळीच्या विचारांचे खाद्य सुद्धा देण्यात येत आहे. कहीं हम भूल न जाए या अभियानाच्या माध्यमातून उचललेले हे एक परिवर्तनीय आणि क्रांतिकारी पाऊल आहे. तर यानंतर चैताली रामटेके यांना विनंती करते की त्यांनी परिषदेसमोर आपलं वक्तव्य ठेवावं. भगवान बुद्ध हे केवळ धार्मिक नव्हते, ते एक विचारवंत, क्रांतिकारी आणि मानवतावादी विचाराचे होते. त्यांनी त्या काळी जे चुकीचे चालते त्याच्यावर त्यांनी आळा घातला होता. बुद्धांच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जातीभेद आणि अनिष्ट रूढी परंपरा हे सर्व होतं. त्याच्यावर त्यांनी आळा घातला. त्यांचं म्हणणं माणूस आणि माणसामध्येच भेदभाव होता. त्यांचं म्हणणं असं होतं की स्त्रियाची स्थिती पण अत्यंत दुय्यम होती. त्यांनी समता, बंधुता आणि करुणा याचा अनमोल संदेश जगाला दिला. आणि मानव आहे तो जन्माने नाही तर कर्माने श्रेष्ठ आहे असं त्यांनी ठणकावून सांगितले. त्यांनी भिक्खू संघाची स्थापना केली आणि त्यांनी आपल्या भिक्खू संघामध्ये श्रीमंत, गरीब, स्त्री आणि पुरुष त्याला सर्वांना त्यांनी प्रवेश दिला. आणि जी पहिली स्त्री होती भिक्खुनी, ती त्यांची माता प्रजापती गौतमी याच होत्या. ज्या पहिल्या भिक्खुनी होत्या भिक्खू संघामध्ये, ते त्यांच्या माता प्रजापती गौतमी होत्या. अहिंसा हा गौतम बुद्धाच्या शिकवणीचा एक मूळ गाभा आहे. त्यांनी अंगुलीमालाचे त्यांनी मनात परिवर्तन केले अंगुलीमालाचे, पण त्याच्यावर अंगुलीमालावर त्यांनी टीका टिप्पणी केली नाही की त्यांनी क्रोध करून त्याचे मनीपद त्यांनी केले नाही. त्यांनी त्याला तर्क देऊन किंवा त्यांनी चांगले विचार, त्यांनी आदर्श विचार त्यांनी ठेवून आणि आपले तर्क किंवा प्रेमाने त्यांना अंगुलीमाला त्यांनी मन परिवर्तन केले आहे. म्हणून जगाला आज क्रोधाची नाही तर प्रेमाची गरज आहे असे भगवान बुद्ध त्या काळी म्हणतात. बुद्धांनी पंचशील तत्वाचे पालन करत सांगितले, ज्याच्यामध्ये चोरी न करणे, व्यभिचार न करणे किंवा मद्यपान न करणे, या ज्या गोष्टीमुळे आपले जे मानव जे नैतिकता आहे त्याला चालना मिळाली. बुद्धाची शिकवण आहे ते विज्ञानावर आधारित होती. म्हणजे कोणता महापुरुष म्हणताय म्हणून त्या मानू नका की तुमच्या बुद्धीला जेव्हा ते पटते गोष्ट, तुमच्या बुद्धीच्या कसोटीवर त्याला तुम्ही परखून पहा. जर तुम्हाला ती गोष्ट जर बरोबर वाटेल तर त्याचा स्वीकार करा. कोणी म्हणते म्हणून स्वीकार करू नका. म्हणून लोकांमध्ये जे आत्मचिंतन करण्याची जे वृत्ती आहे ती जागी झाली आणि आत्मचिंतन करण्याची किंवा तर्क करण्याची जी वृत्ती आहे ते गौतम बुद्धामुळे जागी झाली. कारण त्यांनी विज्ञानमध्ये जे त्यांचा दृष्टिकोन होता ते लोकांनी अंगीकारला होता. त्यांची शिकवण भारतातच नव्हे तर आशिया खंडात बरेच देश आहे त्यांचा विचाराचा प्रचार करतात. गौतम बुद्धाचे जे संस्कृतीमध्ये बौद्ध धर्माचा प्रभाव दिसून येतो. बौद्ध धर्माचे जे स्तूप आहे आणि जे शिलालेख आहेत हे सर्व आपल्याला आजही प्रेरणा देतात. बौद्ध धर्म आणि भारतीय संविधान हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पण मानवी कल्याण आणि नैतिकता जर बघतो म्हटलं तर या दोघांमध्ये पण येते. प्रसिद्ध इतिहासकार एजी वेल्स म्हणतो, स्वतःला राजे महाराजे म्हणणारे हजारो होऊन गेले, पण खऱ्या अर्थाने ज्यांचे नाव जगाच्या इतिहासामध्ये आहे असे एकमेव म्हणजे सम्राट अशोक. यांच्याबद्दल आज मी काही हम भूल न जाए या अभियानाअंतर्गत अमरावती येथे 7व्या बहुजन परिषदेमध्ये माझे मत मांडणार आहे. सम्राट अशोक यांचा जन्म 304 चैत्र शुक्ल अष्टमीला झाला होता. इसवी सन पूर्व 272 मध्ये राज्याभिषेक झालेल्या सम्राट अशोकाने इसवी सन पूर्व 232 पर्यंत म्हणजे 40 वर्ष हे साम्राज्य अतिशय व्यवस्थित पद्धतीने सांभाळले. सम्राट अशोक हे केवळ भारताचे सम्राट नव्हते तर ते एक नागवंशीय होते आणि त्यांचे साम्राज्य हे नागवंशांनी उभारलेले साम्राज्य होते. जगाच्या इतिहासामध्ये ज्या सम्राटांनी आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली त्या सम्राटांमध्ये मौर्य वंशीय सम्राट अशोक यांचे फार मोठे स्थान आहे. अशोक बिंदुसार मौर्य सम्राटांचा पुत्र होता. अशोक लहानपणी फार तापट, खोडकर तसेच चांगले शिकारी होते.
त्यांच्यातील सेनानींचे गुण ओळखून बिंदुसाराने तरुणपणी सम्राट अशोकांना अवंतीचा उठाव होण्यास पाठवले होते आणि ते सम्राट अशोकांनी फार अतिशय चांगल्या पद्धतीने सुद्धा सांभाळले. भारताचा बहुतांश भाग मौर्य अधिपत्याखाली असला तरीही कलिंग हे स्वतंत्र राज्यच होते. प्राचीन कलिंग म्हणजेच आजचा ओरिसा, झारखंड, छत्तीसगड यातील काही भाग आहे. सम्राट अशोकांसाठी कलिंगचे युद्ध हा फार महत्वाचा अध्याय होता. या युद्धाच्या शिलालेखावरील नोंदणीनुसार साधारणपणे 1 लाखाहून अधिक सैनिक व नागरिक मारले गेले होते. अशोकाने कलिंगचे युद्ध पार पाडल्यानंतर जिंकलेल्या रणांगणाची व शहरांची पाहणी केली. त्यांनी पाहिले ते सगळीकडे पडलेले प्रेतांचे ढीग, दुर्गंध, जळलेली शेती, घरे व मालमत्ता हे पाहून अशोकांचे मन उदास झाले आणि ते म्हणाले, यासाठी का मी युद्ध जिंकले? हा विजय नाही तर पराजय आहे असे म्हणून त्यांनी स्वतःला विनाशाचे कारण मानले. बायका, मुले व इतरांची हत्या कशासाठी व यात कसला पराक्रम असे म्हणून ते स्वतःला प्रश्न विचारू लागले. एका राज्याची संपन्नता वाढवण्यासाठी दुसऱ्या राज्यांचे अस्तित्व हिरावून घ्यायचे असे ते स्वतःला दुःखी अवस्थेमध्ये म्हणू लागले. आणि या कलिंगच्या युद्धानंतर ते जेव्हा राजवाड्यामध्ये दुःखीग्रस्त अवस्थेमध्ये बसलेले होते तेव्हा राजवाड्यासमोरून एक बौद्ध भिक्षू जात होते. ते बौद्ध भिक्षू हसतमुख, शांत, प्रसन्नचित मुद्रा पाहून सम्राट अशोकांचे मन प्रसन्न झाले आणि त्यांनी बौद्ध भिक्षूंना राजवाड्यामध्ये बोलावून घेतले आणि त्या बौद्ध भिक्षूला त्यांनी म्हणाले की दुःखीग्रस्त मनाला कसे शांत करावे. त्यानंतर भिक्षूंनी बौद्ध भिक्षूंच्या धम्मपदातील उपदेशाने सम्राट अशोकांना प्रभावित केले.